कर्मचारी संघटना व स्वच्छता कामगार संघटनेच्या वतीनं एक बैठक घेण्यात आली. जे बऱ्याच दिवसापासून जे आमचं वाढीव अनुदानाचा जे मुद्दा आहे, आम्ही प्रत्येक वेळेस शासनाच्या सोबत लढत आहोत आणि दुसरं इथं आमचे 5 महिन्यापासून पगार नाही. तर या बैठकीमध्ये आम्ही सगळ्यांनी भात ठाकरे साहेबांनी, विनय ठाकूर साहेबांनी, विशाल उभारले, पाटील साहेबांनी आणि सर्व कर्मचाऱ्याच्या वतीनं आणि आमच्या महिला त्या कर्मचाऱ्याच्या वतीनं असं ठरविलेलं आहे की आम्ही 1 तारखेला निवेदन देणार आहोत की आम्हाला आमची मागण्या पूर्ण करा आणि आमचे 5 जसं की आमचे स्वच्छता कामगार यांनी तर दिलेलं आहे की 1 तारखेपर्यंत आमचे 3 पगार करा, कारण अण्णाभाऊ साठे यांची जयंतीच्या अगोदर करा. नाही केलं तर आम्ही पूर्ण महापालिका 100% बंद करणार आहोत. पण कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहेत ना, 5-5 महिन्यापासून पगार नाही, तर आम्ही त्याचं वाढीव अनुदानासाठी आम्ही शासनाशी लढत आहोत. पण आयुक्त साहेबाचं बी काम आहे ना की त्यांनी काहीतरी मार्ग करावा, पगारसाठी काहीतरी कुठून नियोजन लावावा. आणि आता अगोदरचे जे आयुक्त होते ते 4-4 महिने पगार होत नाही, आता 5 महिने पगार होत नाही. आणि पहिले तर सेवानिवृत्तवाल्याला 1 लाख रुपये आणि त्याची थकीत जे बी पगार राहत होती ते देत होते, आता ती बी परता बंद पडली. आणि सगळं काम जे आस्थापनाचं होतं ते थोडंसं मला असं वाटते आणि कर्मचाऱ्याचं बोलणं ऐकून असं वाटतं की अधिकाऱ्यांनी परत ते थोडंसं हलगर्जीपणा होऊ लागलं त्या कामात. ते प्रलंबित जे काय मागण्या ते बी आम्ही ठेवणार आहे. त्या माध्यमात 10 तारीखला आंदोलन सगळ्या मैदानावर धरणे करतील आणि बाकीचे लोक इथं राहून सगळे 100% महानगरपालिका बंद करतील असं आम्ही आवाहन करतो. 25/7/2026 रोजी सर्वच कर्मचारी, अधिकारी आणि सफाई कामगार संघटना ज्या काही संघटना असतील त्यांच्या सर्वांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या वतीनं आज आम्ही बैठक आयोजित केली. बैठकीचं कारण म्हणजे कर्मचारी 5-5 महिने पगार नसल्यामुळे उपासमारीची वेळ आलेली आहे. कर्मचारी एक मरत आहेत. महापालिका प्रशासन त्यांच्याकडे लक्ष देत नाही आणि हा प्रश्न मिटणार म्हणजेच वाढीव अनुदान. म्हणून आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन एक निर्णय घेतलेला आहे की येणाऱ्या 10 तारखेला 10 ऑगस्टपासून आम्ही पूर्ण महापालिका बंद करून काही कर्मचारी आझाद मैदान या ठिकाणी आणि काही कर्मचारी परभणी महापालिकेसमोर धरणे आंदोलन धरणार आहोत आणि महापालिका बंद करणार आहोत. त्याचं कारण आहे, महापालिकेचे आयुक्त असो या महापौर असो, कर्मचाऱ्याच्या पगारीकडे कोणाचंही लक्ष नाही. म्हणून ते लक्ष आमच्याकडे वळवून घेण्यासाठी आणि त्या कर्मचाऱ्यावर लक्ष देण्यासाठी आम्ही हा संपाचा आणि काम बंदचा जे हत्यार उपसलेलं आहे ते आम्ही 10 तारखेपासून कायम बंद करणार आहोत. आणि कर्मचाऱ्याला एवढंच आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने आमच्या संपाला पाठिंबा देऊन ज्या नागरिकाला बी आम्हाला वेटीत धरायचं नाही, परंतु आमच्या पोटाकडे कोणी बघत नाही. आमचे कर्मचारी मरायला लागलेत, पेन्शन भेटत नाही, पेन्शनर मरायला लागलेत, 5-5 महिने पगार नाही, आरोग्याच्या ज्या काय प्रश्न आहेत ते सुटत नाहीत. म्हणून आम्ही नाईलाजाने आम्ही हा प्रश्न केलेला आहे. म्हणून आम्ही 10 तारखेपासून आमचं काम बंद आंदोलन करून काही कर्मचारी महापालिकेला समोर परभणी महापालिकेकडून आणि काही आझाद मैदानावर आम्ही धरणे आंदोलन करणार आहोत. याची शासनाने बी आणि महापालिकेने नोंद घ्यावं अशी आम्ही विनंती